सोलकढी ना की सोनकढी? सोलकढी, कारण की सोलला टच होऊन जाते आतमध्ये. तर आता मी थांबलो आहे जेवणासाठी आणि इथून मग मी ॲक्च्युली परवा मी जेव्हा गेलेलो ना दापोलीला, ज्या रस्त्याने आम्ही गेलेलो तिकडे असे खूप नागमोडी वळणं होती आणि फुल एकदम चक्कर यायला लागले पुन्हा पोचल्यावर. आणि मध्ये एक बोट पण अचानक आम्हाला भेटली. तर आता मी थोडं रीराऊट करून थोड्या दूरच्या 8 किलोमीटर जो एक्स्ट्रा आम्हाला जावं लागला त्या रस्त्याने आम्ही आलो आणि तो रस्ता सरळ सरळ होता, तर छान होता. आणि आता मी पोचलो इकडे. तिथून आम्हाला अजून 1.5-2 तास आहे अलिबागला जायला. तिथून आम्ही एकदम मोठ्या क्रूजमध्ये आमची गाडी टाकणार आणि त्या क्रूजमधून आम्ही मुंबईला जाणार आणि मग तिथून पण आय गेस 1.5-2 तास आहे घरी जायला. तर त्या बोटीचा गोष्ट ही आहे की त्या बोटीमधून भाऊ आणि बहिणी 1-2 वेळा जाऊन आले, पण मी आणि पप्पा कधीच नव्हतो गेलो. तर आम्हाला स्पेशली त्या बोटीतून जायचं आहे, म्हणून आम्ही तिथे चाललो. आता दापोलीला मी किती पॉईंट झाली 10पैकी? तर दापोली ते स्टे वगैरे खूप छान होतं, पण 3 दिवस पूर्ण नेटवर्कच्या बगैर राहावं लागलं, कारण लिटरली एअरटेलचा नो नेटवर्क, झिरो नेटवर्क. तर जिकडे पण हॉटेलमध्ये आम्ही चाललेलो ना तिथे मी वायफाय कनेक्ट करत होती, पण नो नेटवर्क. आणि मेसेजेस वगैरे पण काहीच 3 दिवस पूर्ण, म्हणजे लिटरली काहीच मेसेजेस नाही, नो कॉल्स, काहीच नाही असं. तर जर एअरटेल नेटवर्क आहे तर दापोलीला जाण्याआधी विचार करा, दुसऱ्या कोणत्या नेटवर्कमध्ये पोर्ट करू शकता. बाकी सगळे चालत होते, भाऊ बहिणी पप्पांचे चालले, पण माझा फोन नाही चालला. तर आता ठीक आहे माझा, आम्ही जाऊ. आणि ऑलमोस्ट 5-6 तासाचा रस्ता आहे बाय रोड, पण ती आम्ही त्या क्रूजने चाललो आहे म्हणून ऑलमोस्ट 8-9